नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि आपल्या एका छानशा अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे भाऊबीज आणि भाऊबीज म्हणलं ना, की ह्या मुलांचा नुसतं सकाळपासून काय अगदी 2 दिवसा अगोदरपासून कांगावा चालू होता आणि फायनली श्रवूला गिफ्ट घेऊन आलेलो आहोत. आधी डी-मार्टमध्ये गेलो, त्यानंतर त्यांचे गिफ्ट्स घेतले आणि आता घरी आलोय आणि श्रवणला खूप गडबड झालेली आहे. तर बघू शकतो त्याची गडबड किती आहे. तर बघूया काय गिफ्ट दिलंय सृष्टीला. गाडी ओपन करायची. केस जर कॅडबरी खाऊ नकोस. काच का काढलीस बाळा? तिथे फोटो सर जराशी. Look at that. Swimming गेला त्याची कोयता ओवळ पहिलं नंतर गोडचार. उद्या दीदीला पाया पड दीदीच्या. दीदीच्या पाया पडायचं. अरे, तसं असतं. पाया पड नीट. गिफ्ट दे गिफ्ट दे गिफ्ट तुझा एक स्टुडंट गिफ्ट तिला काय म्हणते स्टुडंटचं गिफ्ट काय? हा ते तुझ्या पाया पडायला लहान आहे ती तुझ्यापेक्षा. तुला ती मोठी आहे. ती मोठी आहे. नको दीदी पडूस, काय गरज नाही. मोठ्या भावाचा मस्त लागलाय. चला बस. अशा पद्धतीने आमची भाऊबीज इथं साजरी झालेली आहे. तर खूप मज्जा आली. श्रवण असंच नेहमी कॉमेडी करतो, दीदीची खूप मस्ती करतो दीदी बरोबर तो. आणि प्रत्येक बहीण भावंडाचं असंच नातं असतं, त्यातच मजा मस्ती असते. आणि दोघांनी गिफ्ट त्यांच्या आवडीप्रमाणेच घेतलेलं, एकमेकांना विचारून व्यवस्थित असं घेतलेलं. तर दोघंही खुश आहेत. दीदीला तिच्या आवडीचं मिळाले. ती अशी इंटरेस्ट म्हणजे नॉलेजेबल गेम खेळत असते. श्रवूचं असं नसतं. श्रवू काय काही म्हणजे गाडी फटाकडे त्याला पाहिजे, बॉल बॅट हे सगळं त्याला म्हणजे त्याचं क्रेज जास्त त्या गोष्टींवरती असतं, गाड्यांवरती. पण सृष्टी माझी तिला असं म्हणजे अभ्यासाचं ड्रॉइंगचं ते वेट जास्त आहे तिला, मग तिला ते सारखं लागतं. आणि ते दोघे पण आता खुश आहे त्यांच्या गिफ्ट्स बरोबर. आता बघू किती दिवस गाडी आमची राहते. आणि आता काही शाळा सुरू झाली की ते एक साईडला पडेल, पण ठीक आहे तोपर्यंत आता एन्जॉयमेंट त्याची. आता आल्यापासून असंच निघणं चालू आहे त्याची, माझी गाडी माझी गाडी. चला आता मंडळी, आजचा हा ब्लॉग मी इथंच एंड करते. हा ब्लॉग कसा वाटला भाऊबीजेचा ते मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर जर युट्यूबवरती बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर आपल्या इन्स्टावरती बघत असाल तर इन्स्टावरती पण फॉलो करायला विसरू नका. फॉलो, लाईक आणि सबस्क्राईबर भरभरून द्यावे. आणि त्याचबरोबर तुमची काळजी घ्या, छान आनंदी राहा आणि असेच माझे छान छान ब्लॉग बघत राहा. आणि काय कमेंट्स किंवा काय सजेशन असेल तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू.